मित्रांनो, तर आता आपण काजूच्या बिया भुजायला चाललेलो आहे. नाही तर आपण एक चांगल्या जागेवरती जाणार आहे. तर आपला व्हिडिओ नक्की बघत राहा. आम्ही कुठं चाललो ते तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवतो गाईस. आमचं इथं हे आपला किनारा आहे, समुद्र आहे, इथं बघू शकता. तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवतो मी. ते जागेवर जाईन, तिथून तुम्हाला समुद्राचा मस्त व्ह्यू दिसेल गाईस. त्याला जाणार आहे. तर आम्ही बहुतेक खूप इथं जागा बघितल्या, पण काय जागा भेटल्या नाही. तर आपण पट्टीवर जाऊन बिया भुजणार. कशा प्रकारे बिया भुजतात ते तुम्हाला आम्ही थोडा मिनिटानंतर दाखवतो. तर तुम्ही नक्की बघत राहा आपल्या व्हिडिओला. तर गाईज आता आपण पोचलेलो आहे. बघू शकता इथं समुद्र आहे. बघू तुम्हाला मी दाखवतो गाईज. तर पुढं गेल्यावर तर समुद्र आहे. पण आता पाणीला सध्या तर वटी आहे, तर पाणी भरलेलं नाही. बघू शकता इथं. मी पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू बघत राहा आपल्या ब्लॉगला. बघू शकता गाईज. तर आपण गाईज बघू शकता आम्हाला आता चांगली जागा भेटलेली आहे बिया बुजण्यासाठी. तर आपण आता खाली जाऊया गाईज. तर आपण इथून सीधा असा खाली चाललेलो आहे चालत. बघू शकता खूप मोठी चाळण आहे, तर खाली चालत चाललेलो गाईज. बघू शकता इथं खाली शाळेत जागा आहे चांगली, तिथं चाललो आहे आता आम्ही. पण उतरत आहे खाली. इथून आलो, इथून वरतून आलो आहे, आता इथून खाली चाललो आहे. बघू शकता इथून असं रानातून असं खाली उतरून चाललेलं आहे बिया भुजण्यासाठी. बघू शकता तुम्ही. तर आपण आता खाली इथं उतरलो आहे, बघू शकता. तर गाईज बघू शकता इथं आता आपण बघू शकता इथं छोटीशी चूल बनवलेली आहे आणि त्याच्यावर बिया भुजणार आहे. तर आग लागल्यानंतर तुम्हाला मी दाखवलो थोड्या मिनिटानंतर. तर आपला ब्लॉग असंच बघत राहा. तर नमस्कार गाईज, बघू शकता हे दोन माझे मित्र आणि मी आणि अजून एक माझा दुसरा भाऊ. आम्ही चौघजण बिया भुजण्यासाठी आलेलो आहे. तर इथं चूल बनवलेली होती, त्याच्यावरचं सुद्धा आता पत्रा काढून ठेवलेला आहे. तर बिया भुजताना आग लावल्यानंतर तिथं पत्रा ठेवल्यानंतर येईल, मग त्याच्यावरती बिया ठेवून मग ते भुजल्या जातील. आणि बघू शकता इथं समुद्र किनारी चाललेलं आहे भुजण्यासाठी. चांगला व्ह्यू पण आहे, बघू शकता तुम्ही. एवढा चांगला व्ह्यू आहे गाईज. इथं चूल पेटवण्यासाठी बसलेला आहे आणि बघू शकता आम्ही इथं बसलेलो आहे. इथं वरती एक रोड आहे, पेटवलेले आहे गाईज, आणि त्याच्यावरती बिया टाकायचे काम चालू आहे. बघू शकता तुम्ही. तर धूर खूप झालेला आहे वरती, पण बघू शकता किती धूर जातो आहे. आणि याच्यावरती बिया टाकलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तर गाईज बघू शकता पेटवलेलं आहे आणि भुजण्यासाठी बिया ठेवलेल्या आहेत पत्र्याच्या वरती, आणि ते लाकडं लावायचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही. झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो गाईस. आपल्या ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. बघू शकता आग किती वाढलेली आहे गाईस, खूप पेटवलेली आग. बघू शकता तुम्ही. धूर पण येत आहे बियातून. आग पेटवली आहे, बघू शकता गाईस. बिया पण जळालेल्या आहेत, बघू शकता. त्यांना पण आग लागलेली आहे. बघ खालची आग विझली आणि वरती आग बियांना लागलेली आहे. बघू शकता तुम्ही. खूप खतरनाक असतं बिया भुजताना. कधीही कोणी जवळ नाही राहावे. तर आपण इकडं बिया भुजा आलेलो आहे गाईज. बघू शकता खूप आग लागलेली आहे तिथं. आणि बघू शकता किती आग लागले. कधीही अंगावर उडू शकतो गाईज. तर कुणीही जवळ उभा नका राहा, लांब राहा. शक्यतो जेवढं लांब होईल तेवढं लांब राहा, कारण ते कधी उडू शकतं अंगावरती. बघू शकता भुजण्यासाठी आम्ही खूप कष्ट करून खूप जागा शोधले, नंतर इथं जागा भेटलेली आपल्याला. बघू शकता केवढी आग लागलेली आहे त्याला. आणि बिया भुजून झालेल्या आहेत आणि अजून बिया भुजायला लावलेल्या आहेत, बघू शकता. आणि इथं पालक वाचत लावलेलं आहे भुजण्यासाठी. बघू शकता बिया टाकलेल्या आहेत भावानी. तर आपण आता सध्या तर लांब उभा राहायला लागेल, कारण ते पेटल्यानंतर उडतात अंगावरती, म्हणून लांब राहायचं. आणि आग सध्या पेटलेली नाही, हवा सुटलेली आहे खूप. आग पेटली नाही आहे. पाचोला आणण्यासाठी इथं जावं लागतं काही. तिथं झाडाची पानं घेऊन येऊन मग इथं लावायला लागतं, कारण आमच्या इथं सध्या तर लाकडं घेऊन आलेलं आहे पेटवण्यासाठी. जास्त 2-3च घेऊन आलेलो. बघू शकता हे पाळा पाचोला घेऊन आलेलं आहे तर लावण्यासाठी चुलीमध्ये.
बघू शकता आग लागलेली आहे. तर 2 बियांना आग लागले. संपूर्ण बिया पूर्ण जळून राख होते थोड्या मिनिटांनंतर. म्हणजे राख म्हणजे एकदम नाही, थोडं नॉर्मलच हे करायचे, जास्त नाही करायचे आपल्याला. बघू शकता आग किती झालेली आहे, खूप आग झालेली आहे. बघू शकता चूल आता बंद केलेली आहे आणि इथं बिया बघू शकता बुजून झालेल्या आहेत. तर आपण आता घरी घेऊन जाणार. घरी बघू शकता एक फोडलेले आहे, बघू शकता पूर्ण शिजलेले आहे, ते बुजून झालेले आहे. तर आपण आता बाकीच्या बिया त्या मग घरी फोडून तुम्हाला दाखवतो. तर चला भेटू आपण नंतर. हा आमचा मित्र आहे आणि सध्या तर तो काय जवला सुकून घेऊन चाललेला आहे. बघू शकता इथं कोलिम आहे ह्याच्यामध्ये. आणि आमच्या मित्रांनो आता खाण्यासाठी आम्ही चांगल्या पॉईंटला चाललेलो आहे. बघू शकता इथं खाली उतरत आहे. तर तिथं खायला बसल्यावर तुम्हाला दाखवतो मी. तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. गाईस कसा व्ह्यू आहे इथं, सनसेट पण बघायला भेटतो गाईस. आणि आपण आता तिथे समोर टोकाला गेल्यावर खूप भारी सनसेट येतो. आणि तिथे सनसेट बघता बघता आपण काजूच्या बिया खाणार आहेत, बघू शकता. तर आपण आता खाली चाललेलो आहे, तिथं बसल्यावर बिया खाताना तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता गाईज आपण चांगल्या पॉईंटवरती बिया खाण्यासाठी आलेलो आहे. बघू शकता इथं बिया खायला बसलेल्या आहेत. बघू शकता बिया फोडून खात आहेत. आपण पण थोड्या मिनटानंतर खाऊ. तर रुद्र दाखव जरा कशी बी बनले. तर गाईज बघू शकता बी एकदम मस्त कुजलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपण बघू शकता कसा निसर्ग बघू शकता आमच्या गावाचा बी चांगला आहे, बघू शकता. बिया खातो आता मी. तर बघू शकता बिया एकदम अख्ख्या काढलेल्या आहेत त्या लोकांनी. आता आपला बिया बुजून आणि खाऊन झालेला आहे. तर आता आपण घरी चाललो आहे. तर आपला व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.